कारखान्यावर आज राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। मराठा बांधवांनी आंदोलन केलं तेव्हा धरपकड करण्यात आली। मग जैन समाजाने जेव्हा आंदोलन केलं खरं तर तेव्हा त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी होती असं राज ठाकरे म्हणाले। तर जैन मुनी राज ठाकरेंची भेट घेण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली। जैन मुनींनी कोर्टाचा निर्णय पाहावा असं म्हटलंय। तर मंत्री लोढांवरही निशाणा साधलाय। दरम्यान मांस विक्रीवरही राज ठाकरेंनी चांगलेच कान टोचलेत। पाहूयात। धर्माच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे। कारण ह्या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे कशाला। मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे। त्यासाठी आंदोलन होत आहेत, त्याच्यासाठी जी आंदोलनं होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन। त्याच्यानंतर मराठी आपल्या लोकांनी तरी पण समितीने केलं। ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, जी कारवाई झाली नाही। हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल, बरोबर आहे। आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुनींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हायकोर्टाने कुठच्याही प्रकारची त्यांनी बंदी घातलेली आहे तर त्या प्रकारे ती गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं त्यांना समजलं पाहिजे। हे सगळे हे लोढाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत, कळलं का। लोढा मंत्री आहेत, कुठच्या समाजाचे मंत्री नाही आहेत ते। त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे। मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून। कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये। म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही। आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजे प्रजेची सत्ता, आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो। मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये, कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।